छत्रपती शिवाजी महाराज की जय। मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। आज आपण निघालोय गडिंग्लजपासून 10 किलोमीटरवर असणाऱ्या सामानगड किल्ल्यावरती। तर चला मग आपण आता निघूया आणि सामानगड किल्ला तुम्हाला दाखवतो मी। स्टार्ट झालेली आहे की सामानगड आमचे लाजत आहेत का बाई लाजत हे पेट्रोल भरालोय दादा आमचे पेट्रोल टाकतो 100 यो दादा आमच्या मागच्या बाजूला टाकत आहेत। हाँ इतना लेफ्ट जाना है चेन्नई कॉपी करनी। पहिल्या पट्ट्याचा डोंगर आहे, त्यानंतर दुसरा डोंगर लागतो। गडावरती जाण्यासाठी जुन्या पायऱ्या ना का नवीन आहे? नवीन आहे का? कुठं वरतीपर्यंत जातात ना? हा वरती जातात तर हे मारुती मंदिरकडे जातो। मारुती मंदिरकडे म्हणजे आता जाणार रोड गडावर जाण्यासाठी सामानगड। सामानगडावरील मारुती मंदिर पाहून आता आपण शिव मंदिर या ठिकाणी आलेलो आहोत। इथे तुम्ही प्रभू रामचंद्रांचा वाडा वनवासात इथं त्यांनी एक 2-4 दिवस इथं त्यांचा मुक्काम केलेला होता। हे प्रतीक्षा कक्ष होतं।
हे सती कुंड आहे. हा मंदिर परिसर पाहू शकता तुम्ही. प्रभू श्रीराम इथे ध्यानाला बसायचे. पूर्वीच्या काळी बांधलेले स्नानगृह. इथं कदाचित पाणी गरम करायचे आणि इथं स्नानगृह होतं. कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिणेस राखणदाराच्या रूपात किल्ले सामानगड उभा आहे. विशाळगड, पन्हाळा, बुदरगड, रांगणा इत्यादी लढाऊ किल्ल्याच्या बेचाक्यात अगदी मनोबत त्याचे स्थान असल्याने रसद पुरवठ्याच्या दृष्टीने या किल्ल्याचे महत्त्व फार आहे. कदाचित यावरून या किल्ल्यास सामानगड हे नाव पडले आहे. तर तुम्ही बघू शकता आता आपण सामानगडावरती पोचलेलो आहोत. ही सामानगडची कमान आहे आणि सामानगडावरती यायचं टायमिंग सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आहे. त्यानंतर गडाचे दरवाजे हे पूर्णपणे बंद केले जातात, कारण इथं पहिला लोक येऊन पार्ट्या करत होते, प्रेमी युगल येऊन इथं हे करत होतं, त्यामुळे गडाचं पावित्र्य नष्ट होत होतं. त्यामुळं टायमिंग ठेवलेलं आहे आणि त्यानंतर गडाचे दरवाजे बंद होतात. आता गडाच्या आतमध्ये जाऊयात आणि काय काय बघण्यासारखी ठिकाण आहेत ती मी तुम्हाला दाखवतो. तर आपण आता पोचलो आहे झेंडा बुरुजाकडे. तर जुना झेंडा बुरुज आहे तो त्या साईडला आहे, पण हा एक आहे तो हा नवीन बांधलेला आहे. इथं 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी दिवशी ध्वजारोहण होते आणि भारतातला 2 नंबरचा 14x21 या आकाराचा झेंडा दुसरा इथं फडकवला जातोय. चला तर मग आपण आता इथून पुढे तुळजाभवानीचं दर्शन घेऊया. तुळजाभवानीचं मंदिर आहे, तिथून आपल्या गड किल्ला बघायला सुरुवात करूयात. पहिला आपण तुळजाभवानीचं दर्शन घेऊन पुढे बघूयात. चला, आपण आता गाडी इथंच लावून किल्ला आता चालतच एक्सप्लोर करणार आहोत, कारण किल्ला चालत एक्सप्लोर केला की काही छोट्या ठिकाण आहेत ती मिस व्हायला नकोत म्हणून आपण चालत फिरणार आहोत. गाडी घेऊन गेलं तर प्रत्येक ठिकाणी गडावरती जायला गाडी घेऊन तुम्ही फिरू शकताय, वाट आहेतच, पण गाडी घेऊन फिरण्यापेक्षा आमच्या मते तुम्ही चालत फिरलेलं कधी पण योग्य आहे. चला जाऊयात आपण. झेंडा बुरुजाकडून धान्य कोठार आणि वेताळ बुरुजाकडे हा रोड जातोय. गडावरती चालत जाताना आता तुम्ही आपण ही उजव्या साईडला बघू शकताय, ही एक छोटीशी विहीर आहे. अशा विहिरी ठिकठिकाणी आहेत. अजून काही महत्वाच्या विहिरी आहेत त्या मी तुम्हाला आता दाखवणार आहे पुढे जाऊन. हा जो उजव्या साईडने रोड आलेला आहे, इथून आपण गडावरती एंट्री केलेली होती आणि आपण आता इथून डाव्या साईडला तुळजाभवानी मंदिरकडे जाणार आहोत. हे तुम्ही बघू शकता आजूबाजूला हिरवीगार झाडी आहे. पहिला या शिवाजी महाराजांनी ज्यावेळी गड किल्ला जिंकून घेतला त्यावेळी इथे 350 उंबरे होते आणि त्यानंतर कालांतराने आता ते नष्ट झाल्यानंतर आता ही झाडी सगळी ही झालेली आहे. आम्ही लहान होतो त्यावेळेला आम्हाला आठवतंय की किल्ल्यावरती जायला सगळ्या पायवाटच होत्या. आता प्रत्येक ठिकाणी जायला तुम्हाला रोड आहेत, प्रत्येक पॉईंटला तुम्ही तुमची गाडी घेऊन जाऊ शकता. कोल्हापूर जिल्ह्यातील इतर गडांप्रमाणेच सामानगड बांधणीचे श्रेय शिलाहार राजा भोज दुसरा याच्याकडे जाते. तुळजाभवानी मंदिरकडे पोहोचलेलो आहोत. तर चला मंदिरात जाऊन आपण देवीचं दर्शन घेऊन पुढचा गड एक्सप्लोर करूया. हे तुम्ही बघू शकता जुन्या काळातल्या विहीर आणि या विहिरीमध्ये उतरण्यासाठी पायऱ्या केलेल्या होत्या. त्या पण विहिरीला तिथे त्या साईडला पायऱ्या आहेत. हा जो चौतारा जो आहे हा सापडलेला आहे.
आणि याचं संवर्धन केलेलं आहे. त्यानंतर हे जुनं जे शिवलिंग दिसतंय हे शिवाजी महाराजांच्या काळातलं आहे. तुळजाभवानी मंदिरातून आता आपण ही विहीर बघितली. त्या विहिरीनंतर आपण इथे एक प्राचीनकालीन शिवलिंग बघितलं. त्यानंतर आता आपण वेताळ बुरुजाकडे या रोडने जाणार आहोत. अत्यंत शांत वातावरण आणि हवेत गारवा आहे. एवढं ऊन जरी असलं तरी गारवा आहे हवेत. झेंडा बुरुजावरून मी तुम्हाला पहिल्यांदा येणारा रोड दाखवलेला तो आहे हा. इथून आपण थोड्या अंतरावरती जाऊन धान्य कोठार आहेत ते बघून येणार आहोत. आता आपण वेताळ बुरुजाकडे हा रोडला जाऊयात. आता आपण वेताळ बुरुजावरती पोहोचलेलो आहोत. वेताळ बुरुजावरती आपला भगवा झेंडा फडकत आहे. वेताळ बुरुजावरनं गडिंग्लज पूर्णपणे दिसतंय. तो तलाव कुठला? तलाव आहे. तलावाचं नाव नव्हतं. आणि पायथ्याशी चिंचेवाडी गाव तुम्ही बघू शकताय. गडाच्या पायथ्याशी चिंचेवाडी गाव असलेलं आहे. हे बघा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. वेताळ बुरुज आपण आता बघून झालेला आहे. त्यानंतर आपण आता इथं थोड्याच उजव्या साईडला थोड्या अंतरावरती धान्य कोठार आहेत ती बघून येऊया. चला, आता आपण धान्य कोठाराजवळ पोहोचलेलो आहोत. पूर्वीच्या काळी धान्य ठेवण्यासाठी अशी काही ठिकाणं बनवली जायची. आतमध्ये अंधार असल्यामुळे तुम्हाला आता काही एवढं दिसणार नाहीये. इथे धान्य ठेवले जायचे. आता जी तुम्ही बघत आहात ही चोरखिंड आहे. इथून आतमध्ये रोड जाऊन तुम्ही या संकटकाळी गडाच्या बाहेर तुम्ही जाण्यासाठी हा मार्ग होता. मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो. इथून तुम्ही गडाच्या बाहेर जाऊ शकत. इथे जे दिसते ते खड्डे खड्डे हे सगळे हे तोफांचे मारे आहेत त्यावेळेचे. हे खड्डे इथं पण आहेत. त्याच्यात तोफांच्या मारा झाले. असा दगड होता तोफांचं. त्या बाजूला जो मुघल टेकडे आहे त्याच्यावरून तोफा दागल्या जायच्या. मुघल टेकडे आपण पुढे जाऊन दाखवणार आहोत. चला, आपण आता कुठे झेंडा बुरुज याच्याकडे ना, सोंडी बुरुजाकडे, सोंडी बुरुजकडे जाऊयात. आता आपण पोचलेलो आहोत शौचकूपकडे. पूर्वीच्या काळी लोकांना गडावरती शौच करण्यासाठी अशी काही सोय केली होती. शौचकूप बघितल्यानंतर आता इथून आपण पुढे सोंडी बुरुजाकडे जाणार आहोत. त्या काळी किल्ल्याची तटबंदी तुम्ही पाहू शकता. आणि आजूबाजूचा परिसर बघा. आता आपण चोरखिंडीकडून आलेलो आहोत आणि आपण सोंडी बुरुजाकडे जायचं आहे.
तिथून तुम्हाला मुघल टेकडी दिसते, मी तुम्हाला दाखवतो ती कशासाठी बनवली ती तिथं गेल्यावर आपण बोलूया. आता आपण पोहोचलो आहोत सोंडी बुरुजावरती. आता ती आपल्याला समोर जी दिसते ती आहे मुघल टेकडी. मुघल टेकडी गडावरती हल्ला करण्यासाठी मुघलांनी श्रमदानातून बनवलेली टेकडी आहे अशी आख्यायिका आहे. ही तुम्ही बघू शकता, ही साखर विहीर आहे. आता आपण सोंडी बुरुजाकडून 7 कमान विहीर या ठिकाणी थांबलेलो आहोत. आणि ही आता आपण साखर विहीर बघितली. साखर विहीरच्या बरोबर समोर 7 कमान आहे. तर आपण आता बघूया खाली जाऊन. पूर्वीच्या काळचं तुम्ही दगडी बांधकाम बघा. इथून पुढे पाणी असल्यामुळे विहिरीमध्ये तुम्हाला जाता येत नाही. आपण 7 कमानीच्या पहिल्या कमानीतून आत आलेलो आहे. ही पहिली कमान आहे. ही वरती दिसते तुम्हाला ती दुसरी कमान आहे. आणि ह्या पाण्याच्या खाली तिसरी कमान आहे. आणि पुढे 4, 5, 6, 7 कमानी आहेत. आणि ह्या पूर्ण कमानी जांबा दगडामध्ये कोरलेल्या आहेत. ही विहीर जवळपास 120 ते 130 फूट अशी खोल आहे. सात कमानी विहीर पासून अंधार कोठडी या ठिकाणी आलेलो आहोत. ह्या ठिकाणी पूर्वी कैद्यांना या ठिकाणी खाली ठेवलं जायचं. तिथं पूर्ण अंधार आहे. आजपर्यंत आता कोणी गेलेलं नाही आहे तिथं. आपण जाऊन बघूया. पुढे मी तुम्हाला दाखवतोच. पुढं काय जाता येणार नाहीत. पायऱ्या उतरून खालीपर्यंत एवढं जाता येईल. चला आपण निघू जाऊयात खाली.
इथून पुढे तुम्ही बघू शकता पूर्ण अंधार आहे, काही दिसत नाहीये. त्या ठिकाणी कैद्यांना ठेवलं जायचं आहे. हे काय इथेच पाणी आहे. गाळ साठलाय. हा तुम्ही बघू शकताय, हा आपल्या गडाचा मुख्य दरवाजा होता. त्यानंतर आतमध्ये आल्यानंतर दरवाजा लावल्यानंतर आडना लावायची जी जागा आहे ती इथे येत होती. त्यानंतर आपले मावळे या ठिकाणी बसत होते. गडाचं संवर्धन केल्यानंतर हे काही आपल्याला त्यावेळेला अवशेष सापडलेले आहेत गडाचे दरवाजाचे इथले, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, सगळा गड फिरून आपण आता परत झेंडा बुरुजाजवळ आलेलो आहोत. हा व्लॉग मी इथंच समाप्त करतो. सामानगड तुम्हाला कसा वाटला याची प्रतिक्रिया तुम्ही कमेंटमध्ये नक्की द्या आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.